हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। Select the segment that contains spelling error in the given sentence. If there is no error, select no error. PCMC Clerk 2023 चा क्वेश्चन आहे। The latest report on the origin of the virus behind the pandemic is still inconclusive. The latest report कशावरचा? On the origin of the virus, व्हायरसच्या उत्पत्तीचा। Behind the pandemic, साथीच्या आजारामागचा। Is still inconclusive, अजूनपर्यंत अनिर्णित आहे, इनकन्क्लुसिव्ह आहे। तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? दी लेटेस्ट रिपोर्ट ऑन दी ओरिजिन ऑफ दी व्हायरस बिहाइंड दी पॅन्डेमिक, नो एरर, इज स्टील इनकन्क्लुसिव्ह। तर लेटेस्ट रिपोर्ट ऑन दी ओरिजिन ऑफ दी व्हायरस करेक्ट आहे। बिहाइंड दी पॅन्डेमिक, तर बिहाइंड दी पॅन्डेमिक येईल का? आजारामागे येईल की आजारापूर्वी येईल? तर बिफोर दी पॅन्डेमिक यायला पाहिजे। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। बिहाइंड दी पॅन्डेमिक न येता बिफोर दी पॅन्डेमिक असं यायला पाहिजे होतं। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन दी गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर, सिलेक्ट नो एरर. ही हॅज ए 5 रुपीज नोट. ही हॅज ए 5 रुपीज नोट, नो एरर. कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? तर मला सांगा 5 रुपीज काय आहे? तर 5 रुपीज आहे विशेषण, ॲडजेक्टिव्ह आहे। नोट काय आहे? नाऊन आहे। नोटबद्दल अधिक माहिती देणारं 5 रुपीज आहे, ॲडजेक्टिव्ह आहे। किती रुपयांची नोट? तर 5 रुपीजची नोट, 5 रुपयांची नोट। आणि ॲडजेक्टिव्ह हे कधी प्लुरल वापरत नाही, अनेक वचनी वापरत नाही। ॲडजेक्टिव्ह हे नेहमी सिंग्युलर असते, एकवचनी असते। ही ॲज ए 5 रुपी नोट इज युअर करेक्ट सेंटेन्स। 5 रुपीज न येता 5 रुपी यायला पाहिजे होतं। ठीक आहे। सो पार्ट बी मध्ये एरर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, select the option that expresses the given sentence in the reported speech. PCMC Clerk 2023. I can't come to your place, my sister said to me. तर आपल्या सेंटेन्समध्ये कांट आले, डायरेक्ट सेंटेन्समध्ये कांट आले। इनडायरेक्टमध्ये काय होईल? कुडंट होईल, कुड नॉट होईल। ऑप्शन डी कांट एलिमिनेट झालं, ऑप्शन बी कांट एलिमिनेट होईल। ऑप्शन ए मध्ये कुडंट आले, ऑप्शन सी मध्ये सुद्धा कुडंट आले। कोणतं येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर कांटचं इनडायरेक्टमध्ये कुडंट झालं। युअरचं काय होईल? माय प्लेस होईल। ऑप्शन ए मध्ये युअर प्लेस आले, एलिमिनेट होईल। ऑप्शन सी मध्ये माय प्लेस आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कांटचं कुड नॉट झालं, कुडंट झालं आणि युअर प्लेसचं माय प्लेस झालं। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय विल सी यू व्हेन आय डॅश टू बॉम्बे. कम, विल कम, शॅल कम, ॲम कमिंग. आय विल सी यू वेन आय डॅश टू बॉम्बे. तर आपल्या सेंटेन्समध्ये वेन आले आणि जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेली असतात आणि भविष्यकाळाबद्दल बोललेलं असते तेव्हा पहिली घटना असते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये, आणि दुसरी घटना असते साध्या भविष्यकाळामध्ये, सिंपल फ्युचर टेन्समध्ये। सिंपल फ्युचर टेन्स विल आले, सिंपल प्रेझेंट टेन्स काय येईल? कम येईल। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आय विल सी यू वेन आय कम टू बॉम्बे. ठीक आहे। जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेले असतात व भविष्यकाळाबद्दल बोललेलं असते तेव्हा पहिली घटना असते साध्या वर्तमान काळात आणि दुसरी घटना असते साध्या भविष्य काळात। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द पॅसिफिक ओशन इज द डॅश ओशियन इन द वर्ल्ड. डीप, डीपर, डीपेस्ट, बिग. काय येईल करेक्ट आन्सर? तर सेंटेन्समध्ये दी आले, दी आर्टिकल कधी येते? तर सुपरलेटिव्ह डिग्री पूर्वी येते। ऑप्शन्समध्ये सुपरलेटिव्ह डिग्री कोणती आहे? डीपेस्ट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। द पॅसिफिक ओशियन इज द डीपेस्ट ओशियन इन द वर्ल्ड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स। ठीक आहे। डीप, डीपर, डीपेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. PCMC क्लर्क 2023 चा क्वेश्चन आहे। द इंजर्ड वुमन वॉज हेल्प्ड बाय द पीपल ॲट द स्टेशन. पॅसिव्हचं सेंटेन्स आहे। का पॅसिव्ह आहे? वॉज हेल्प्ड आले, वॉज प्लस V3 आले। आणि पॅसिव्हमध्ये वॉज प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते, क्रियापदाचं दुसरं रूप असते।
सो आपल्याला ऑप्शन्समध्ये V2 शोधायचा आहे, हेल्प्ड शोधायचा आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए हॅव हेल्प्ड, ऑप्शन ए एलिमिनेट होईल. ऑप्शन बी वेअर हेल्पिंग एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये हेल्प्ड आले, ऑप्शन डी मध्ये सुद्धा हेल्प्ड आले. काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी मध्ये दी इंज्युअर्ड वुमन हेल्प दी पीपल दिलंय. इंज्युअर्ड वुमननी माणसांना हेल्प केली की माणसांनी इंज्युअर्ड वुमनला हेल्प केली? तर बाय दी पीपल, माणसांनी हेल्प केली. सो आपल्याला पीपलपासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनते. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी पीपल ॲट दी स्टेशन हेल्प दी इंज्युअर्ड वुमन येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ मूव. मूव, मुवेबल, मुवमेंट, मोशन. काय येईल मूवचं ॲडजेक्टिव्ह? विशेषण. तर मुवेबल येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. PCMC ज्युनियर इंजिनियर 2023ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुल युअर सेल्फ टुगेदर, प्रिपेअर वन सेल्फ फॉर फ्युचर, टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ, टू वर्क हार्डर दॅन बिफोर, टू रिअलाइज वन्स मिस्टेक. पुल युअर सेल्फ टुगेदर काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? तर पुल युअर सेल्फ टुगेदरचा अर्थ असतो टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ, पुल युअर सेल्फ टुगेदर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. तर कोणत्या वाक्यामध्ये करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशनचा यूज केला आहे? वेन आर यू लिव्हिंग क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क पाहिजे. ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील. ऑप्शन डी वेन आर यू, यू नंतर कॉमाची काय गरज आहे? ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. वन ऑफ दी हॉर्सेस आर ब्लॅक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? वन ऑफ दी हॉर्सेस आर, नो एरर और ब्लॅक. वन ऑफ दी हॉर्सेस आर ब्लॅक. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वन ऑफ दीचा काय रूल पाहिला होता? तर वन ऑफ दी नंतर येणारे नाउन शक्यतो प्लुरल असते, अनेकवचनी असते आणि त्यानंतर येणारे वर्ब क्रियापद हे ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार असते. तर आपल्या सेंटेन्समध्ये वन ऑफ दी नंतर हॉर्सेस हे प्लुरल नाउन आलेलं आहे, करेक्ट आहे. पण हॉर्सेस नंतर जे वर्ब आलेले आहे ते आलेलं आहे प्लुरल अनेकवचनी आणि ते आपल्याला पाहिजे सिंग्युलर एकवचनी. का? कारण ते येईल ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार. वननुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल. ठीक आहे. सो आर न येता इथे इज यायला पाहिजे होतं. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॉर्सेस आर न येता हॉर्सेस इज यायला पाहिजे. ठीक आहे. वन ऑफ दी हॉर्सेस इज ब्लॅक येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. चाइल्ड्स प्ले, समथिंग इझी, समथिंग प्रिटी, समथिंग चीप, समथिंग सॉफ्ट. चाइल्ड्स प्ले बच्चों का खेल. काय येईल? समथिंग इझी, ऑप्शन ए. समथिंग इझी, सिंपल टास्क, समथिंग दॅट इज व्हेरी इझी टू डू. चाइल्ड्स प्ले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शी इज प्राऊड डॅश हर ब्युटी, ऑन, टू, ऑफ, अबाव. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? प्रेपोजिशन्स सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर प्राऊड नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येते. प्राऊड ऑफ फिक्स प्रेपोजिशन आहे. प्राऊड ऑफ, शी इज प्राऊड ऑफ हर ब्युटी. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इन टू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन स्पेलिंग एरर. सो स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. ओव्हर 800 न्यू ट्रेन्स वेर इंट्रोड्यूस्ड इन द लास्ट 5 years. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर 5 years करेक्ट आहे. इंट्रोड्यूससुद्धा करेक्ट आहे. ट्रेन्ससुद्धा करेक्ट आहे. 100ची स्पेलिंग काय आहे? तर HUNDRED 100. सो 100मध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. One of my friends dash a fine collection of postage stamps. Has, have, has been, having. One of my friends dash a fine collection of postage stamps. तर वन ऑफचा रूल काय असतो? तर वन ऑफ नंतर येणारे नाउन हे नेहमी प्लुरल असते, अनेकवचनी असते. माय फ्रेंड्स हे प्लुरल आहे. मग पुढे वर्ब हे सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? तर पुढे जे वर्ब येते ते ऑफच्या पूर्वी असलेल्या शब्दानुसार म्हणजे वननुसार येते. तर वननुसार सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? तर सिंग्युलर येईल.
Has ill, option A will be your correct answer. One of my friends has a fine collection of postage stamps येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑफ दीच्या सेंटेन्सचा रूल काय असतो? ऑफ दी नंतरचे नाउन नेहमी अनेकवचनी असते, प्लुरल असते व त्यानंतर येणारे जे क्रियापद आहे ते ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॉरेस्ट गार्ड 2023. अक्लेम, अप्रूव्ह, सेन्शर, अरेस्ट, कमेंड. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ अक्लेम? तर अक्लेमचा अर्थ असतो प्रशंसा, कौतुक. सेन्शर येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. सेन्शर म्हणजे निंदा, ब्लेम, ॲस्पर्शन आणि अक्लेम म्हणजे कौतुक, प्रशंसा. हे कमेंट येईल सिनोनिम ऑफ अक्लेम. कौतुक, प्रशंसा, ॲप्लॉड, एक्स्टॉल, प्रेज. अरेस्ट, अटक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय होम इज डॅश द रिव्हर. अक्रॉस, ऑन, नेक्स्ट, बिफोर. माय होम इज डॅश द रिव्हर. माझे घर नदीच्या कुठे आहे? तर नदीच्या पलीकडे आहे. ऑप्शन ए अक्रॉस द रिव्हर येईल. च्या पलीकडे या अर्थाने कोणतं प्रेपोजिशन वापरतात? तर अक्रॉस वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. मॉन्सून इन इंडिया इज व्हेरी इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल. एक्सेप्शनल, इरनियस, इकॉनॉमिकल, इरॅटिक. मॉन्सून इन इंडिया भारतातला पाऊस अतिशय इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल आहे. अनियमित व अनिश्चित असतो. तर काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल? तर इरेग्युलर अनियमित, फिकल, रेस्टलेस येईल. नंतर अनसर्टन येईल. अनप्रेडिक्टेबल अनसर्टन, अनस्टेबल, अनरिलायबल, अनिश्चित. इरॅटिक येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इरेग्युलर, इरॅटिक, अनप्रेडिक्टेबल, अनिश्चित, अनियमित. ठीक आहे. एक्सेप्शनल अपवादात्मक, पेक्युलियर म्हणता येईल. पेक्युलियर पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. एक्सेप्शनल, पेक्युलियर. इरनियस फॉल्स, चुकीचे, इनॅक्युरेट. व्हॉट इज इकॉनॉमिकल? मोस्ट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे हा. तर काटकसरी, आर्थिक, फ्रुगल, थ्रिफ्टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय फादर वेंट टू लंडन डॅश लास्ट मंडे. ऑन, ॲट, टू, नो प्रेपोजिशन. माय फादर वेंट टू लंडन डॅश लास्ट मंडे. तर प्रेपोजिशनच्या रूलमध्ये आपण पाहिलं होतं सेंटेन्समध्ये नेक्स्ट किंवा लास्ट असेल आणि त्यानंतर एखादा वार असेल. लास्ट मंडे, लास्ट संडे, लास्ट सॅटरडे किंवा नेक्स्ट मंडे, नेक्स्ट सॅटरडे असं असेल तेव्हा प्रेपोजिशन येत नाही. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नो प्रेपोजिशन. माय फादर वेंट टू लंडन लास्ट मंडे येईल. नेक्स्ट आणि लास्ट नंतर एखादा वार असेल तर तेव्हा प्रेपोजिशन येत नाही. आणि याचा दुसरा रूल काय आहे? तर जर लास्ट इथे असेल आणि मंडे इथे असेल, लास्टच्या इथे मंडे असेल आणि मंडेच्या इथे जर लास्ट असेल तर मग ऑन ए प्रेपोजिशन येते. ऑन मंडे लास्ट, ऑन संडे लास्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2023. रेवल, रिपीट, रिझर्व, रेजिस, रिजॉईस. सिनोनिम ऑफ रेवल. तर रेवल म्हणजे मजा, फन, एन्जॉयमेंट. रिजॉईस ऑप्शन डी. रिजॉईसचा अर्थ असतो आनंद, चिअर, ग्रॅटिफाय. रेजिस्ट प्रतिकार करणे, ऑपोज करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. वेअर, वॉज, विल, आर. वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. आम्ही आता क्रिकेट खेळत आहोत. खेळण्याची क्रिया चालू आहे. कोणता काळ येईल? तर क्रिया चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ येईल. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येईल. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दी मोमेंट, करंटली, देन राईट नाऊ, नाऊअडेज हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. वेअर, वॉज, विल एलिमिनेट होतील. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वी आर प्लेइंग क्रिकेट नाऊ येईल तुमचा करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दी मोमेंट, देन करंटली, राईट नाऊ, नाऊअडेज हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. ठीक आहे. चालू वर्तमान काळ असतो. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.